माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण यापूर्वी एका कुटुंबामध्ये फक्त एक लाभार्थी अर्ज करू शकत होता, परंतु आज शासनाच्या वतीने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे किंवा महत्त्वपूर्ण जो बदल आहे तो करण्यात आलेला आहे। आता एका कुटुंबामधील 2 महिला या योजनेसाठी अर्ज जे आहे ते करू शकतात। 2 महिलांना याच्यामध्ये प्रति महिना जी रक्कम आहे ती 1500 रुपये मिळणार आहे। फक्त अर्जदाराकडे त्यांचं आधार कार्ड, त्यांचा फोटो, त्यांचं बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त शासनाच्या वतीने डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला याच्यामध्ये एक शिथिलता आणलेली आहे। म्हणजे जर एखाद्याकडे डोमासाईल नसेल तर त्यांना काय करायचं आहे, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड म्हणजे 15 वर्षापूर्वी काढलेलं असणं आवश्यक आहे। आत्ता जरी नंतर एखाद्याचं गहाळ झालं असेल आणि त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी नवीन काढलं असेल तर ते देखील चालू शकतं। याच्या व्यतिरिक्त त्यांचं 15 वर्षापूर्वीपासून ते मतदान कार्ड म्हणजे मतदान करत आहेत असं त्यांच्याकडे कार्ड आवश्यक आहे। ते जर नसेल तर मग त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला हवा आणि जर वरील मी सांगितल्याप्रमाणे कोणतीच कागदपत्र त्यांच्याकडे नसतील तर त्यांच्याकडे जन्माचा दाखला असावा। हा डॉमासाईलला पर्यायी ऑप्शन आहे। या व्यतिरिक्त शासनाकडून जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, फक्त आपलं पिवळं किंवा केशरी जे रेशन कार्ड आहे ते जोडायचं आहे। तर आता आपल्या कुटुंबातील ज्या माता भगिनी आहेत, 2 माता भगिनी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। म्हणजे एखाद्या मुलीला व त्यांच्या आईला किंवा एखाद्या सासूला, एखाद्या सुनेला याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारे हा देखील शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींनी यासाठी तत्काळमध्ये जी अर्ज प्रक्रिया आहे ती करून घ्यायची आहे, कारण की हे जे पैसे आहेत ते तत्काळमध्ये सर्व माता भगिनींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। फक्त आपल्याला आपला हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचा आहे। तर त्यासाठी आपण अंगणवाडी सेविका, माही सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भेट देऊ शकता। शासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही, परंतु माझी वैयक्तिक विनंती अशी असेल, नॉमिनल फी देऊन आपण तत्काळमध्ये हा जो फॉर्म आहे तो माही सेवा केंद्र असेल किंवा जे कोणी कर्मचारी फॉर्म भरत असतील तर त्यांच्याकडे जाऊन हा जो फॉर्म आहे तो आपण भरून घ्यावा आणि या योजनेमध्ये आपण पात्र व्हावं। तर अशा प्रकारची ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे। या संदर्भात जर आणखी काही नवीन अपडेट उपलब्ध झाली तर मी आपणापर्यंत सादर करेल। आपल्याला काही समस्या असतील तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा आपण एक ऑफिशियल वेबसाईट आहे sheti.maharashtraYojana.in या वेबसाईटवरती याची सविस्तर माहिती सादर केलेली आहे। तर सर्व माता भगिनींनी यासाठी तत्काळमध्ये फॉर्म भरून घ्यावा। काय अडचण आली तर कमेंट्समध्ये विचारा, ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता। अशाच माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि आपल्या डिजिटल अभिजित या टेलिग्राम ग्रुपला, इंस्टाग्राम ग्रुपला आपण फॉलो करा, त्या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होत असते।